एकयू वॉटरफॉल आपल्या साताऱ्यातल्या पावसाळी स्थळांपैकी एक सुंदर स्थळ. आपला सातारा निसर्गमय सौंदर्यासाठी देशभर प्रसिद्ध आहे. सातारा शहराच्या पश्चिमेला सुमारे 28 किमी आणि कासपठारच्या 8 किमी आधी असलेल्या एकयू गावातील एक निसर्गमय पावसाळी ठिकाणी आज आपण निघालो आहे. पश्चिम घाटाच्या हिरव्यागार वनराईतून कोसळणारा एकयू वॉटरफॉल. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सातारचा सिद्ध्या. तर मित्रांनो, हा आपला पहिला YouTube ब्लॉग आहे. ब्लॉगला 10 पैकी नक्की रेट करा आणि आपल्या शहराचं नाव कमेंट करा. तर मित्रांनो, आपण चाललोय फिरायला एकयूला. आपलं अचानक ठरलंय फिरायला जायचं, तर चला. मित्रांनो, आपला पहिला मोठा ब्लॉग आहे. आपण मिनी ब्लॉग बनवत असतो आणि मोठा ब्लॉग व्हायचा पहिल्यांदा ट्राय करतोय. हे आपल्यासोबत मॅडम भाऊ आणि माझा मोठा भाऊ श्रीगाडी. कासले एकदम गर्दी असते. मित्रांनो, तुफान पाऊस चालू आहे. तुफान एकदम खतरनाक. सगळे फिरायचं म्हणजे वरती वरून येणारे. रविवार असल्यामुळे निबार गर्दी असते कासरोडला. आता वर मित्रांनो, तुफान पाऊस आहे बघा. पाणी कसं वाटतं इथून वर. तुका बिका टाकले एकदम भारी वाटते. वरती धोक्यात गेला पाऊस तर एकदम काही विषय नाही. जायच्या आधीच आलं तर येईपर्यंत माहित नाही. वरनं गाडी एकदम सेफ तर मित्रांनो, आपलं 17 पण आपण पहिल्यांदाच पावसात वापरणार आहे. आधी पावसात काय पाणी पण लावून दिलं नव्हतं फोनला. आता पावसात पहिल्यांदाच वापरतो फोन. तर बघू काय होतंय ते. पुढं धुकं चालू झालं. तर आता आपल्याला पुढच्या गाड्या पण कमी झाल्यात. आता बघा मित्रांनो, धुक्यामुळे आता पुढच्या गाड्या पूर्ण नवीन स्पॉट तयार झाले. बघा, धोक्यामुळे काही कळलं नाही की दोघं तर एकदम मागं गेले. कुठे ते पण दिसत नाही. इतकं धुकं झालंय सगळीकडे. आम्ही त्या दोघांची वाट बघतो. धुक्यातनं आम्हाला दिसणच झाले कुठे ते दोघं. चला, आता आम्ही पण त्यांना शोधायला चाललो होतो परत. कुठे धुक्यात हरवलेत. दोघं आलेत आता मग दिसलेत. दोघं कुठे थांबले की काय. सगळ्या गाड्याची शेपच आहे. एक नंबर वाटते. एकदम सुंदर मस्त. दोघे त्याचा थांबलेत काय माहिती नाही.
ही गाडी घसरते वाऱ्यामुळे गाडी घसरती बेलाय तो चल नाही पडत चल फोन आपला फोनची सुरक्षा पाणी कुठे गेलंय कशी आपण पोहोचलो गाड्या एकदम चेक होतो थांब्या का बाजूला गेलो गाड्यावरून चालू फिरायला आज गर्दी जाते खाली जायचं आपल्याला एकेता वाचल्या तिथनं डायरेक्ट आलाय टर्न घेतला असता खड्ड्यात यांनी थोडक्यात वाचलं डेंजर काम आहे पावसा पाण्याचं वेदांत ब्रेक लागतोय का नाही बघ आधीच आधी खतरनाक दिसतोय इथून बघा हे टर्न बिन खतरी डेंजर आहे थंडीमुळे काय बोलायचं काय शब्द पण खतरनाक आलाय नुसतं गार लागतोय खतरनाक साताऱ्यातलं फेमस स्पॉट पैकी एक स्पॉट हा बघा छत किती भारी वाटते मंदिर पण पावसात किती असं भारी वाटतं साताऱ्यातलं फेमस स्पॉट पैकी एक स्पॉट बघा इथं जायचं आपल्याला आता गाडी आपण इथं पार्क करून वर चालत जायचं फॅमिली स्पॉट फिरायचं गाडी आता इथं पार्क केली आम्ही चाललो आता चालत पहिल्यांदाच आपण असं बोलणार पब्लिक मध्ये हातपाय थरथर थांबायला गार लागायला लागला बघा पाणी मित्रांनो आपण पब्लिकमध्ये पहिल्यांदाच बोलणार आहे विचार करायचा आपल्याला आता मागणं आलेलं सगळी कशी खाऊन बघत होती माझ्या आम्ही निघालो पुढं मित्रांनो तुम्हाला आवाज येत नसेल तर आपण परत नंतर आवाज रेकॉर्ड करू पाणी वगैरे कसं वाटते तुडुंब अरे भाऊ भेटला आपल्याला इथे बारका भाऊ सरपंचा खास मित्र आहे यात पोटलाय ना मी 2-3 वर्षापूर्वी आलो पाणी गेले बरं का एकूण धबधबा अतिप्रवाहानं वाहतोय त्यामुळे आपल्या सातारा पोलिसांनी वरती धबधब्यापाशी जायला बंदी घातली जायला काय वरच जाऊन देत नाही टेन्शन आहे पाणी वगैरे ते जोरात वाहतोय ती क्लिप घेतलेली ती पाणी कमी झाल्यावर तुम्हाला वरती धबधब्यापाशी जाता तुम्हाला वर जायला बंद आहे इथं फोटो काय काढू शकता तुम्ही काय विषय मग आम्ही इथं फोटो काढून घेतले याच्या आधी पण आपण इथं आलतो फॅमिली सोबत वरनं आले बघा त्याच्या हॉर्नमधून वाजत तेव्हा तिथे आता काय साधारण लागतील हे चाललं आता आम्ही चाललो गारातलं ते पूर्ण स्लो मोशन झालं गिरली गिरत नसती लय फिरायचं आधी फोटो काढायला
भावांनो, आपण इंस्टाग्रामवर रील बनवत असतो. इथली रील आपण इंस्टाग्रामवर आधीच अपलोड केली आहे. या आपल्या इन्स्टा आयडी वर जाऊन बघू शकता. आयडीला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.